आणि जर तुमच्या वन विभागामार्फत छाऱ्याची बंदूक जर शेतकऱ्याला देता आली तर छाऱ्याची बंदूक द्या, जेणेकरून हे डुकरावर आपण त्याचा वापर करू, शेतकऱ्याला संरक्षण करता येईल. शेतकरी तो छाऱ्याच्या बंदुकीनं आपण त्याला मारू शकतो. ही तुम्ही करा. आणि तुम्ही आता 10 दिवस सांगितले, 10 दिवसामध्ये या तालुक्यातल्या प्रत्येक डुकराचा बंदोबस्त, आम्हाला त्याला काय मारलं पाहिजे असं काही नाही. आणि जंगली जे काही शेतकऱ्याला नुकसान करते ते, आणि ते जी नेऊन तुम्ही जिथं मोठं क्षेत्र आहे, जिथं मोठं वन क्षेत्र आहे, तिथं तुम्ही त्याची सोडा, त्याची व्यवस्था करा. आम्हाला वारंवार या तुमच्या याच्याकडे येऊन आम्हाला तुम्हाला काय त्रास द्यायचा नाही. फक्त तुमचं सहकार्य आमच्या शेतकऱ्यांना लाभावं एवढीच आमची तुम्हाला विनंती आहे. कारण जर नांगरमळा आता तुमच्यापासून फार जवळ आहे, कळलं. इथं जर येऊन डुकरं जर त्रास देत असतील आणि इथलं जर वन विभाग आपल्यातलं जर शांत बसत असेल, तर याला काय तुम्ही शेतकऱ्याला नाही काय देऊ शकणार नाही. तुम्ही जबाबदारीने हे काम करावं अशी आमची विनंती तुम्हाला आहे. मला वाटतंय तुम्हाला जर कुठं वनपालनाला जर आमचे मित्र पाहिजे असतील, की आमचे तुम्हाला आमची लोक देतो आम्ही. मग आमच्या इथं ऋषभाई आमचे सभापती आहेत, विष्णू इथं आमचं बंडू पंत आहेत, सारेच लोक तुम्हाला अजित आहेत. अजितला तर मग त्यातला फार माहिती आहे. ही लोक तुम्हाला येतील, मदत करतील. आणि डुकराचा जो सुळसुळाट आहे आपल्या तालुक्यामधला, हा कायमचा बंद केला पाहिजे. आणि डाळिंब क्षेत्रासाठी तुम्हाला आम्ही शब्द देतो की तुमच्या GR मध्ये आंबा आहे, नारळ आहे, फणस आहे, मग डाळिंब हे सुद्धा पीकच आहे, फळबाग आहे. आम्ही याच्यामध्ये शब्द घालून GR मध्ये तुम्हाला आणतो. आणि ज्याचं ज्याचं नुकसान होतंय त्याचं तुम्ही नुकसान भरपाई द्यावी. कारण आता काय झालं, मकाचं तुम्ही बघताय, मका गुंठ्याचं, अरे तसं नाही ना. शेतकऱ्याची जेवढी मका पडलेली आहे त्याच्यापेक्षा जास्तीच तुम्ही नुकसान भरपाई दिलं पाहिजे. कारण शेतकऱ्याला त्रास होतोय. 100% तुम्ही शेतकऱ्या साहेब हे खर्चाला एवढी तुम्हाला विनंती करतोय. आणि आमच्या शेतकऱ्यांनी जे निवेदन दिले ते निवेदन तुम्ही वरिष्ठांना पोचवा. मी पडळकर साहेबाच्या माध्यमातून सरकारपर्यंत हे पोचवतो. आणि तुम्ही लवकरात लवकर, आता बघताय शेतकरी, बघताय किती शेतकरी आहेत, आता 16 शेतकऱ्यांच्या व्यवसाय आहेत या. आणि अजून शेतकरी आले नाहीत. आता या इथले जर नगराध्यक्ष इथं आलेत, उपनगराध्यक्ष आलेत, इथले सभापती सारे आलेत, आणि तालुक्याचा कार्यकर्ता म्हणून मी स्वतः इथं आलोय. तर तुम्ही हे निवेदन घेऊन हे लवकरात लवकर या डुकरांचा बंदोबस्त तुम्ही लवकर करावा. आणि जर डुकराचा बंदोबस्त तुम्ही नाही केला तर 10 दिवसानंतर इथं वेगळ्या पद्धतीचं आंदोलन हे शेतकरी 100% करतील. आणि शेतकऱ्याच्या बाजूनं मी एक कार्यकर्ता म्हणून त्यांच्या बाजूने आम्ही ठाम असणार आहे. आणि तुम्हालाही त्रास होणे या पद्धतीने तुम्ही काम करावं. आणि या तालुक्यामध्ये आता बऱ्याच ठिकाणी पिंपरी पासून आता खाल्लं खंजोळवाडीपर्यंत डुकराचा सुळसुळाट झालेला आहे. आणि हा सुळसुळाट कसा आपल्याला कमी करता येईल आणि शेतकऱ्याची बाजू कशी मांडता येईल ही भूमिका चिखलकर साहेब तुम्ही घ्यावी एवढी मी तुम्हाला विनंती करतो.